या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजन सगळ्यांना प्रोजेक्टरवर त्याच्या आणि सरूच्या लग्नाचे फोटो दाखवत असतो आणि तितक्यात कमळीसुद्धा त्या ठिकाणी येते. मात्र ती त्या प्रोजेक्टरकडे पाठ करून उभी असते तर राजन तिला म्हणतो की अगं कमळी बघ तरी हे फोटो. त्यामुळे कमळी पाठीमागे वळून बघते. मात्र त्याआधीच त्या कामिनीने बटन बंद केलेलं असतं आणि मग ती रागातच लाईट सुरू करायला सांगते आणि राजनला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. त्यामुळे राजन पटकन डोळे पुसतो आणि तिला उत्तर द्यायला जातो. मात्र त्यावेळी अन्नपूर्णा त्याला थांबवते आणि ती कामिनीला म्हणते की हे बघ कामिनी, जे काही घडलंय ते घडायला नको होतं हे कळतंय मला, पण आज यांचा वाढदिवस आहे, चांगला आनंदाचा दिवस आहे, आपण उगाच आत्ता वाद घालायला नको. त्यामुळे कामिनी गप्प बसते. मात्र ती रागिनी खूप रडत असते. त्यानंतर आपण पाहतो की अन्नपूर्णा कमळीला केक आणायला सांगते आणि मग त्यानंतर घरातील सर्वजण केक कटिंगसाठी एकत्र जमतात. कमळी आजोबांना म्हणते की चला आजोबा आता तुम्ही केक कट करा. पण त्यावेळी कामिनी म्हणते की काय ग कमळी, तुला काही अक्कल आहे की नाही? तुला माहिती आहे ना दादाला त्याचा हात साधा हलवता सुद्धा येत नाही आणि तू त्याला खुशाल केक कट करायला सांगते. आणि त्यावेळी कमळी हसून म्हणते की हो आजी, आता तुम्ही बघालच आजोबा कसे स्वतःच्या हातून केक कट करतात ते. आणि कमळीचं असं बोलणं ऐकून सगळेच जण मग आश्चर्याने सदानंद आजोबांकडे पाहू लागतात आणि मग त्यानंतर ते देखील त्यांच्या हाताची हालचाल करायला सुरुवात करतात आणि हे बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. कारण याआधी आजोबांना त्यांच्या हाताची साधी हालचालसुद्धा करता येत नव्हती आणि आज अचानक त्या हाताची हालचाल करायला लागले आहेत हे पाहून सगळ्यांना खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर कमळी त्यांच्या हाताला थोडासा आधार देते आणि मग ते दोघेजण मिळून केक कट करतात. आणि हे पाहून अन्नपूर्णा, राजन, निंगी, ऋषी आणि त्या नयनताराचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. पण रागिनी, कामिनी आणि अनिकाचा चेहराच पडतो. त्यानंतर मग आजोबा केक कट करतात. कमळी त्यांना केक भरवते. त्यानंतर अन्नपूर्णा कमळीला केक भरवते आणि हे सगळं काही पाहून कामिनी मात्र मनाशी विचार करत म्हणत असते की या म्हाताऱ्याला हाताची साधी हालचालसुद्धा करता येत नव्हती. मग आता असं अचानक काय घडलं? या कमळीने जादू तर केली नसेल ना? पण जर हा आता बरा व्हायला लागला ना तर माझ्यासाठी खूप मोठा अडथळा निर्माण होईल. मला काहीतरी करायलाच हवं. त्यानंतर आपण पाहतो की आजोबा कमळीकडे पाहून इशारा करत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना काय म्हणायचं हे कमळीला अगदी बरोबर कळतं. ती त्यांच्या पायाजवळ बसते. आजोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वाद देतात आणि हे पाहून अन्नपूर्णाला आणि राजनला खूप आनंद होतो. ते रडतच एकमेकांना मिठी मारतात. ऋषी आणि निंगी देखील कौतुकानेच कमळीकडे पाहत असतात. मात्र या गोष्टीमुळे अनिका तर खूपच चिडते. तर ती कामिनीसुद्धा आजोबांना यापुढे कसा त्रास द्यायचा याचा लगेच प्लॅन करायला सुरुवात करते. त्यानंतर आपण पाहतो की अन्नपूर्णा कमळीचे आभार मानत म्हणते की कमळी बाळा, तू खरंच ना एखादी जादू केली आहेस असं मला वाटतं. कारण अगं यांना हाताची साधी हालचालसुद्धा करता येत नव्हती आणि आज फक्त तुझ्यामुळे त्यांनी स्वतःच्या हातून केक कट केला. तुझे मानावेत तेवढे आभार कमी आहेत. आणि मग ती प्रेमाने तिला जवळ घेते आणि ते पाहून राजनला आणि आजोबांनासुद्धा खूप छान वाटतं. पण कामिनी मात्र मनाशी म्हणत असते की आता या थेरड्याला धडा शिकवायलाच हवा, नाहीतर ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी इतकी वर्ष मी जे काही करते ते सगळं काही धुळीत मिळेल. त्यानंतर आपण पाहतो की कामिनी, रागिनी आणि अनिका एके ठिकाणी उभे राहून आजोबांकडे पाहत असतात. रागिनी म्हणत असते की आई, हा थेरडा जरा जास्तच हालचाल करतोय असं वाटत नाही का? तर कामिनी म्हणते हो, पण आता तू बघ मी याला बरोबर कशी अद्दल घडवते ते. त्यावेळी अनिका विचारते की ग्रॅनी आजी, तू नेमकं काय करणार आहे? तर कामिनी हसतच म्हणते की मी ते तुला सांगणार नाही, तू प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनी बघ. आणि मग त्यानंतर ती आजोबांच्या खोलीत जाते. तिला पाहून आजोबा थोडेसे घाबरतात. तर ही कामिनी हसतच म्हणत असते, अरे दादा, बाहेर मी तुला सगळ्यांच्या समोर विश केलंच नाही म्हणून मग मी इथे आले. आणि मग ती मुद्दाम आजोबांचा हात हातात घेत त्यांना विश करू लागते. मात्र त्यावेळी ती जोरात त्यांचा हातही दाबत असते. त्यामुळे आजोबांना खूप त्रास होतो. कामिनीला मात्र त्यांची थोडीही दया येत नाही. उलट ती आजोबांवर हसत असते आणि हे सगळं अनिका आणि रागिनीसुद्धा खुशाल पाहत असतात आणि हसत असतात. त्यानंतर आपण पाहतो की कामिनी आजोबांना म्हणू लागते की काय रे थेरड्या, तुला जास्त माज आला आहे का? मला असं वाटत होतं की तू हालचाल करू शकणार नाही,
पण तू तर आता उंच भरारी मारायला सुरुवात केली, पण आता बघ मी तुझे हे पंख कसे छाटून टाकते ते. आणि तिचं असं बोलणं ऐकून आजोबा खूपच घाबरतात आणि मग त्यानंतर कामिनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता एक लायटर बाहेर काढते आणि मग आजोबांच्या खांद्यावर जी शॉल असते त्या शॉलला ती आग लावते. हे पाहून आजोबा खूपच घाबरतात. कामिनीला मात्र काही वाटत नाही. ती हसतच म्हणते की दादा, तू खरंच खूप नशीबवान आहेस रे. तुझा वाढदिवस आणि तुझी पुण्यतिथी आता एकाच दिवशी येतील. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. तर आजोबा खूपच घाबरतात आणि ती शॉल त्यांच्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागतात. मात्र त्यांना ते काही शक्य होत नाही आणि त्यांची ती तडफड रागिनी, कामिनी आणि अनिका हसतच बघत असतात. मात्र त्याचवेळी कमळीचं बाहेरून आजोबांकडे लक्ष जातं. आजोबांच्या शॉलला आग लागली आहे हे पाहून ती खूप घाबरते आणि मोठ्याने आजोबा असं ओरडत त्यांच्याकडे धाव घेते आणि मग ती हातानेच ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये तिच्याही हाताला गंभीर दुखापत होते. पण मग ऋषी त्या ठिकाणी येतो. तो कमळीला बाजूला करतो. पटकन आजोबांची शॉल घेतो आणि ती बाजूला फेकून देत पायाने ती आग विझवतो. त्याचवेळी बाहेर बसलेले नयनतारा, अन्नपूर्णा आणि राजन त्यांचा आवाज ऐकतात आणि धावतच खोलीमध्ये जातात. तिथे घडत असलेला प्रकार पाहून त्या तिघांनाही मोठा धक्का बसतो. त्यानंतर मग रागिनी, कामिनी आणि अनिका तिथे येतात आणि जणू काही आपल्याला याबद्दल काही माहितीच नाही आहे असं नाटक करत आजोबांकडे पाहू लागतात. आजोबा तर खूपच घाबरलेले असतात. अन्नपूर्णा, राजन रडत असताना विचारत असतात की तुम्ही ठीक तर आहात ना. त्यावेळी आजोबा इशारा करत हो म्हणतात आणि मग त्यानंतर त्या दोघांना प्रश्न पडतो की अचानक अशी शॉलला आग लागली कशी काय. पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी कोणाकडेही नसतं. आणि मग अन्नपूर्णा राजनला सांगते की तू पटकन डॉक्टरांना बोलावून घे. त्यावर तोही हो म्हणतो. मग अन्नपूर्णा कमळीचे आभार मानते. कमळीच्या हाताला देखील भाजल्यामुळे तिला खूपच वाईट वाटत असतं. पण कमळी म्हणते की आजी, काळजी करू नका, इतकं काही झालेलं नाहीये. मात्र आजोबांना काहीच झालेलं नाहीये या गोष्टीचा त्या कामिनीला खूप त्रास होत असतो. ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की कमळीच्या हाताला जे भाजलेलं असतं त्यावर ऋषी औषध लावतो, मलमपट्टी करतो. तो तिला म्हणत असतो की कमळी, अगं आधीच तुझ्या हाताला एक जखम होती, त्यात तू हे अजून नवीन वाढवून घेतले. तुला माहिती आहे ना, थोड्याच दिवसांमध्ये कबड्डीची मॅच आहे, तुला असं वागून चालणार नाही. तर कमळी म्हणत असते की सॉरी ऋषी सर, पण त्यावेळी मला दुसरं काही सुचलं नाही आणि तुम्हीसुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घातलाच ना. तर ऋषी म्हणतो की अगं हो कमळी, पण मी ती आग पायाने विझवली, माझ्या पायामध्ये शूज होते. पण त्या दोघांचं हे असं बोलणं सुरू असतानाच नयनतारा त्या ठिकाणी येते आणि लपून त्यांचं बोलणं ऐकू लागते. ऋषी कमळीची काळजीने विचारपूस करत असतो आणि हे त्या नयनताराला अजिबात आवडत नाही. ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर ऋषी आणि कमळी थोड्या वेळ एकमेकांशी गप्पा मारत बसतात. पण तितक्यात मग ऋषीला त्या नयनताराचा कॉल येतो. ती त्याला बाहेर बोलावते आणि मग ऋषी कमळीचा निरोप घेऊन बाहेर जातो. तो नयनताराला विचारतो की आई, काय गं, काय झालं, तू मला असा कॉल करून का बोलावून घेतलं, माझं काही चुकलं का. तर नयनतारा रागातच विचारते की तुला असं वाटतंय का की तुझं काही चुकलंय. तर ऋषी म्हणतो नाही, असं तर काही नाही आहे. आणि त्यावेळी नयनतारा रागातच म्हणते ठीक आहे, मग मलाही काही बोलायचं नाही. मात्र तिच्या त्या बोलण्यावरूनच ऋषीला समजतं की तिचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. तो तिला त्याबद्दल विचारतो तर ती म्हणत असते की ऋषी, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू इनामदार आहे, या नयनताराचा मुलगा आहे, त्यामुळे उगाच कोणालाही काळजी दाखवत बसू नको. तर ऋषी म्हणतो की हो आई, मला ना या गोष्टीची जाणीव आहे. तू काळजी करू नको, तुझ्या नावाला धक्का लागेल असं मी काही करणार नाही आहे. मात्र तरीही ती नयनतारा त्याच्यावर नाराजच असते आणि मग ते दोघेजण घरातून बाहेर पडतात. त्यानंतर आपण पाहतो की कमळी आणि निंगीसुद्धा हॉस्टेलवर जाण्यासाठी निघालेल्या असतात. अन्नपूर्णा, राजन पुन्हा पुन्हा त्या दोघींचे आभार मानत असतात आणि हे त्या अनिकाला आणि रागिनीला अजिबात आवडत नाही. त्या दोघीजणी रागातच कमळीकडे पाहत असतात. त्यानंतर अन्नपूर्णा कमळीची दृष्ट काढते. ती म्हणत असते की आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला, पण शेवटी जे घडलं ते घडायला नको होतं. कारण तुझ्या हाताला खूप भाजलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुला कोणाची तरी नजर लागली आहे. आणि ते ऐकून कमळीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती म्हणत असते की आजी, मी गावाकडे होते तेव्हा आई दररोज माझी दृष्ट काढायची. मी कुठे तयार होऊन गेले की पुन्हा घरात पाऊल ठेवायच्या आधी
ती माझी नजर काढायला दारामध्ये उभी असायची आणि ते ऐकून अन्नपूर्णा हसून म्हणते की मग आता तुझ्या आईची ही परंपरा मी पुढे कायम ठेवेल. आणि ते ऐकून कमळीलाही खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी अन्नपूर्णाचा आणि राजनचा निरोप घेतात आणि तेथून बाहेर पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कमळी आणि निंगी कबड्डीच्या सिलेक्शन मॅचसाठी तयारी करत असतात. तर दुसरीकडे गावात राजन आणि सरू एकमेकांच्या समोर येतात. मात्र सरूने आधीच राजनला बघितल्यामुळे ती पटकन तिचा चेहरा पदराने लपवते. मात्र राजनला तिच्याकडे पाहून असं वाटतं की नक्कीच आपण यांना आधी कुठेतरी भेटलो आहोत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.